नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला केस गळतीवरती जे तेल बनवतात ते मी तेल बनवून दाखवणार आहे. ते मी स्वतः यूज करते तेल. माझ्या केसांसाठी खूप त्याचा फायदा झालेला आहे. आता या दिवसांमध्ये काय होतं, केसांमध्ये खूप कोंडा डॅन्ड्रफ होतो केसांमध्ये आणि केसांची खूप प्रमाणात गळती होते. तर त्याच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. तर चला, तर मी आता हे तेल बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य दाखवणार आहे. तर हे आहे शुद्ध खोबऱ्याचं तेल आहे 300 ग्राम. हे गोटाकोला वनस्पती आहे, म्हणजे गोटाकोला या वनस्पतीला बोलतात. तर ही त्याची पानं आहेत. तुमच्याकडे काय बोलतात तर तुम्ही देखील सांगू शकता. ही जी पानं आहेत मी ती तोडून व्यवस्थित स्वच्छ धुवून थोडेसे पुसून घेतलेले आहेत. ही कोरफड आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. ही कोरफड आपली, तर ती मी कट करून घेतलेली आहे. मेथीचे दाणे आहेत, जास्वंदाची फुलं आहेत, एक वाईट देखील आहे आणि हे सुकलेले आहेत. तुमच्याकडे फ्रेश असतील तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे सुकलेले आहेत. ही एकच मला आता फ्रेश भेटलेलं आहे, तर ते मी घेतलेलं आहे. ही जास्वंदीचीच पानं आहेत, ही देखील मी थोडी घेतलेली आहेत. तर चला, तर आता आपण हे तेल बनवूया. गॅस पेटवून आता टोपामध्ये, तर हे पहा, मी आता गॅस पेटवून टोप ठेवलेला आहे. मी आता ह्याच्यामध्ये हे तेल टाकून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, तेल थोडंसं गरम होईपर्यंत. चला, तर आता आपण तेल गरम झाले की एक एक करून आपण ते साहित्य टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये जी कोरफड आहे ती या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. या वस्तू टाकताना गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. भाजू शकतं तेल जास्त, म्हणजे जास्त थोडंसं गरम झाल्यानंतरच ह्या वस्तू टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण हे मेथीचे दाणे टाकून घेणार आहोत. पहा, तेलाचा आवाज देखील येत आहे, थोडासा फ्रेश देखील होत आहे. पहा, मगाशी मी कांदा दाखवायला विसरलेले, तर हा अर्धा कांदा आहे मीडियम साईजचा. हा देखील मी आता टाकून घेणार आहे. आपण एक मिनिटापर्यंत ह्याला व्यवस्थित त्याच्या तेलामध्ये कडू दिलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करत आहोत कडकडीनंतर. ज्या गोष्टी लवकर करपतात ना त्या नंतर टाकायच्या. आता मी ह्याच्यामध्ये जास्वंदाची फुलं आहेत, ते 4 ते 5 आहेत. थोडीशी सुकलेली देखील आहेत आणि एकच फ्रेश आहे. तुमच्याकडे फ्रेश असतील तर तुम्ही टाकू शकता. हे देखील मी आता ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. नंतर आपण गोटाकोलाची जी पानं आहेत, मी देठं देखील घेतलेले आहेत. देठं पण घेतली तरी चालतात, ते देखील मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पहा, मी आता मिक्स करून घेणार आहे याला. तेलाचा कलर देखील नंतर चेंज होतो. ह्याच्यामध्ये जास्वंदाची पानं टाकून घेणार आहे. आपण हे थोडीशी तोडून टाकणार आहोत. आता जास्वंदाची पानं थोडी मोठी असतात ना, तर हे पहा, अशी तोडून टाकत आहे. याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. घरच्या घरी आपलं तेल तयार होतं की आपल्या गार्डनमध्ये ह्या वस्तू, ह्या वनस्पती असतातच. फक्त तेल बाहेरून आणलं की आपलं होऊन जातं तेल घरच्या घरी. दुकानातून एवढं महाग किंवा मागवण्यापेक्षा ऑनलाईन आपल्या घरच्या पण घरी बनवलेलं शक्यतो चांगलं. आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत. आता मी ह्याच्यामधली थोडीशी ठेवणार आहे, जास्त होतात. जास्वंदाची देखील मी थोडीशी ठेवलेली आहे. आपल्या तेलाच्या हिशोबाने, तेलाचं जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार टाकून द्यायचं आहे. गॅस हा मीडियमच आहे. आत्ता मीडियम केलेला आहे मी, अगोदर स्लोच होता या वस्तू टाकेपर्यंत. आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. 15 मिनटं तरी अजून लागतील तेल होण्यासाठी.
त्यातला आता पाण्याचा अंश जो आहे तो आता कमी झालेला आहे. मी आता गॅस स्लो करून घेणार आहे. का तर मीडियम ठेवला तर ह्या वस्तू ज्या आहेत म्हणजे जे साहित्य टाकलेले आहे आपण ह्याच्यामध्ये पानं वगैरे तर ते तेलामध्ये करपून जातील, जळून जातील. तर आता आपण गॅसची फ्लेम आहे ती स्लो करणार आहे. आता स्लो फ्लेमवरती आपण तर चेंज होत आहे तेलाचा. आता आपण स्लो गॅस करणार आहोत. परत एक 5 मिनिटांनी परत आपण चेक करणार आहोत. 5 मिनिटं लागते हे पातेला अजून थोडासा डार्क कलर येईल याला. गॅस स्लोच ठेवलेला आहे आपण, तुम्ही देखील स्लोच ठेवायचा आहे. थोडासा कलर अजून डार्क झालेला आहे. तर चला तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला गाळून देखील दाखवणार आहे. थंड झालेलं आहे आता हे पूर्ण. मी आता हे तेल ह्याच्यामधून असं काढून घेतलेलं आहे. आता अजून गाळलं नाही आहे मी, तर आता मी गाळून घेणार आहे. तर अशा प्रकारे ह्याचा कलर येतो ह्या तेलाचा. तर आता मी माझ्या अगोदरच्या ज्या बरणीमध्ये तेल असायचं ह्याच्यामध्येच मी आता काढून घेणार. कडे जर का गाळणी नसेल तर तुमची चहाची जरी यूज केली तरी चालेल. आता ही जी आहे माझी ही तेल वगैरे गाळायचीच आहे माझी, का तर मी हे तेल कायम बनव आणि जास्त पण नाही करून ठेवायचं, एक 3-4 महिन्याचं बनवून ठेवायचं. हे पहा आणि थोडं थोडंच बनवायचं, जास्त नाही बनवायचं. हे पहा ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे असं करपला नाही आहे, अजून हिरवा हिरवाच थोडासा दिसतोय. बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. हे पहा हा तर करपून द्यायचा नाही आहे. तर ही एक टीप आहे. आणि अजून एक टीप सांगते तुम्हाला की हे स्लो गॅसवरतीच हे ऑइल बनवायचं. तर गॅस थोडा जरी फास्ट केला ना तरी लगेच तेल खूप जास्त प्रमाणात गरम होतं आणि त्यामध्ये आपण जे टाकलेलं आहे ना सर्व तर ते सगळं जळून जातं. त्याच्यामधलं मी पूर्ण काढलेलं आहे तेल. तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून पहा कसा ह्याचा रिझल्ट आहे. केस गळतीवर उत्तम रामबाण उपाय आहे. घरच्या घरीच फक्त तेल बाहेरून आणलं की आपल्या गार्डनमध्ये असतात जास्वंदाची फुलं, कढीपत्ता वगैरे, तर हे सर्व टाकून तुम्ही बनवू शकताय. ते जवळून देखील तुम्हाला दाखवते. तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.